तर आता तुम्हाला माहितीच आहे, रोजची सकाळची शाळा आहे 7 वाजता. तर मग लवकर उठून त्याला नाश्ता टिफिन आणि आता रेडी होऊन तो निघालाय शाळेत. आणि आता सकाळची ड्युटी असते त्याच्या बाबांची. तेच रोज त्याला सकाळचं सोडवायला जातात. उठली का पटकन मग तर गेला आता तो शाळेत. आणि मग तो शाळेत गेला अजून तसंही झोपलेलीच आहे. आता मी पटपट पटपट काम आवरून घेते. चला. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस लॉंग व्हिडिओ काय येत नसतील तुम्हाला. तर काय करत होते, सध्या शॉर्टवर जास्त हे करत होते बरं का लॉंग 2-3 मध्ये. पण ते काय झालं, त्याला एडिटिंग करायला मला टाइमच भेटला नाही. त्यामुळे ते राहून गेले का मग मी परत नाहीच त्याच्याकडे, म्हणजे म्हटलं जाऊ दे आता. काल 2 दिवस झाले होते तेव्हा पण शूट केलं होतं. पण मग गार होऊ दे ना. मग राहिलं का राहूनच जातं. एडिटिंगला टाइम नाही भेटत. काय होतं आता पोरं असतात घरी सगळी, त्यामुळं ना मला असं वाटतं की जाऊ दे आता, त्यांच्यासोबतच थोडंसं टाइम घालवायला मला जास्त आवडतं. त्यामुळं आणि त्या तिचं एक भाग. आज मंगळवार, म्हटलं चला आता तुम्ही तर बघितलं आता तुला रोज सकाळची शाळा असती. तर मग उपवास मला सकाळी त्याला डब्यावरती पोहे दिले, तिने पण खाले नाश्त्याला. तो गेल्यावरती मी आवरलं आणि आता पाणी पिले 2 ग्लास आणि कॉफी घेतलीये प्यायला. रोज म्हणजे सकाळची नसती. हा सईला तिचं ते हे दिलंय दूध आणि त्याच्यात ते काय बोलतात डायनो शेक दिलाय, त्यामुळं ती पितीये. तर मी म्हटलं आता कॉफी पिऊ. आणि आता दुपारचं बघते काय करावं. गेल्या वेळी केली होती खिचडी, तुम्हाला दाखवली बऱ्याच दिवसांनी. पण आता नाही खाऊशी वाटत खिचडी, पण नाही खाऊशी वाटत. तर म्हटलं चला मग ना किस वेफर आहेत, तर तेच तळीन दुपारून पोरं आली का. नाही तर वाटलंच तर वरईचा भात करण. आणि माझं चाललंय कलिंगड पण आहे, ॲपल पण आहे, ग्रेप्स पण आहेत. तर म्हटलं ते फूड कस्टर्डची गेल्या वेळी पावडर आणलेली, पण मी ते मखाण्याच्या याच्यातच ग्रेव्हीमध्येच केलं, तुम्हाला दाखवलं. तर मग म्हटलं ती पावडर आहे तर ते तरी करून टाकावं. तर बघा दुपारचा जर टाईम भेटला आज तर नक्की करेन तेवढं, म्हणजे मग 4-5 वाजता माझा एक नाश्ता तरी होईल तो असं. तर बघूयात. आणि हो, आता उद्या नाही तर परवा रामनवमीला माहेरची यात्रा असते ना माझी. तर चाललंय माझं जायचं, ऋतूला सुट्टी आहे. तर बघा लगेच फक्त बोलायची खुटी, जायचंय पुढं का. मी सायकल चालवणार आहे. हा तर जायचंय. बघू इथून पुढचे व्हिडिओ येतील तिकडले. पण तिकडं काय होतंय, तिकडं पण रेटचा कचऱ्याची गाडी आली. आली. तर तिकडं पण ना रेंजचा एवढा प्रॉब्लेम आहे ना, गेलं ना का व्हिडिओ शूट तर होतात पण एडिटिंग होते सगळं, पण डाउनलोडिंगला खूप प्रॉब्लेम येते. तुम्हाला तर माहिती आहे, जिथं नेटवर्क नाही तिथं खूप प्रॉब्लेम येते. आणि की सासरी माहेरी दोन्हीकडं पण नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे. इकडं मग करते मी तसं, गावात वगैरे आले किंवा वरती आले तर मग थोडंफार भेटते रेंज. तर बघा, नाही तर मग छोटे आजकाल काय होते जास्त, मग मला वाटतं मिनी ब्लॉग टाकाव, पण त्याला पण खूप मेहनत आहे. त्याच्यापेक्षा मी म्हणते हे लॉंग व्हिडिओज परवडतात. पण कसं आहे, कधी हे कधी ते असं चाललंय. तर बघूयात उद्या गेले तर मग तसं, उद्या नाही म्हणजे जेव्हा जाईन यात्रेला तेव्हा तुमच्याबरोबर तर नक्कीच शेअर करेल. तर चला आता कचऱ्याच्या गाडीचा आवाज येतोय आणि मी कॉफी घेते. तर या तुम्ही पण कॉफी घ्यायला. कार्बन कॉफी पाणी ही माझी. चल मी कॉफी पिते. तर आता दुपारचे वाजले ते 12:30. पोरं आलीत शाळेतून आणि मी आता घेणार आहे ही करायला वेफर आणि किस तळते. एवढा पानवळा आलेला आहे, तर 1-2 वेळा झालाय तळून, तर किस पण आहे एवढा. आणि मी पण म्हटलं करण
तर तुम्ही बघितले बटाटे आणलेले आहेत, आईने पण एवढे असे पण पाठवून दिलेत, पण आता कधी योग येतो काय माहिती. आणि भात पण करणार आहे लगेच ह्याच कढईमध्ये वरईचा, तर भाजून ठेवलेली आहे. तर चला आता घेऊया तळून. आणि किस वेफर घरात सगळ्यांनाच आवडतं, म्हटलं चला घेऊया. तर बघा इथं वेफर मस्त छान व्हाईट कलर पण आलाय आणि टेस्टला पण छान आहे बरं का, आणि चांगली फुलती पण. तर मी काय केलंय आता, कसं उद्या परवा जावं लागेल ना मला तिकडं यात्रेला, तर त्यामुळे मग थोड्याच तेलामध्ये थोडेसे तळतीये. कारण मग कसं तेल पण खराब होतं, नंतर त्याचा यूज पण नाही होत एवढा, आणि मग खूप दिवस झाले का मग परत त्याचा वास वगैरे पण येतो. म्हणून मग मी आता घेताना थोडंसंच घेतलंय. आता पहिले वेफर तळून घेते आणि जरा तळताना जास्तच तळणार आहे, जेणेकरून मग यांना पण संध्याकाळी होतील. कारण आमच्या यांना वेफर जास्त आवडतात आणि ऋदूला किस जास्त आवडतो, सईला आणि तिच्या बाबांना वेफर जास्त आवडतात तसं. आणि मला दोन्ही पण आवडतं. मला पण करायचंय किस, तर बघू आता. आता यात्रा वगैरे झाली ना का मग म्हटलं एकदा करण. नेहमी काय होतं, आई वगैरे कोणी ना कोणी देतं ना, तर मी कधीच केला नाही घरी स्वतः. पहिली शाळेत होते तेव्हा आईला मदत करू लागायची, आणि ते तर सगळेच करू लागत असणार आहे माहिती. आपण बटाटे सोला, परत मग एकेकाच्या हातात बटाटा द्यायचा. मी तर माझ्या आईच्या हातात मग त्याचा बटाटा किसून झाला का मग दुसरा बटाटा दे, त्याचं किसाचं राखण कर, त्याच्यावरती थोडस मीठ वगैरे टाक. तर अशीच कामं चालायची आमची. तर बरेच जण तसं मुलं हाताखाली असतातच प्रत्येकाच्या. तर बघा मग मी पण करण, वेफर पण करायची ते बघू काहीतरी करील. तर मग नंतर भगर म्हणजे वरईचा भात म्हटलं करावं, कारण फक्त किस ते खाऊन पण म्हटलं नाही जमणार. तर मग मिरचीनी मी वाटून टाकत असते, पण आता म्हटलं जाऊ दे, आता एवढा टाइम पण नाही. मग फक्त 2-3 मिरच्या कट केल्या. आणि हे भात तर ते तांदूळ मगाशीच मी भाजून ठेवलं होतं, आणि शेंगदाणे थोडेसे असे अर्धवटच्या कमी असं थोडंसं आबडतोबड मिक्सरला वाटून घेतले. आणि आता थोडा वेळ ना वरई याच्यामध्ये मिक्स केली तेलात आणि मिरचीमध्ये, आणि आता पाणी टाकलंय. तसा वरईचा भात 10 मिनिटातच होतो, जास्त वेळ पण नाही लागत. आणि मला आता वरईचा भातच परवडतो. साबुदाणा मी जास्त खिचडी नकोच वाटती. पहिली एवढी आवडायची, पण आता बऱ्याच जणांचं असं होतं, जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा आम्ही पर खिचडीवरून आमची भांडणं व्हायची. तर चला आता भात शिजून देते. लास्ट तुला घे ना बाळा. तर बघा लोखंडाच्या कढईत केली भगर मी, त्याच्यामुळे जरा तिला असा काळपट कलर आलाय. आता किस तळला, म्हटलं कुठं मग 10 वेळा ही ती करीत बसायची, आणि त्याच्यातच केलंय. हा, आणि ही बघा इकडं चटुरी. हा घे रे नाना घे. हा बरं घे घे घे. इथं नाना बसलाय. ऋदू असं ते आता लई हात नको लावू, बसले त्याला लई तटरपटर. ते मला उपवास आहे ना. आणि ही आपली छकुली दीदी. चला आता आम्ही घेतो. तर मी अशी सिंपल साडी घातली आहे आज, आणि फक्त मोठे झुमके, छोटंसं रेग्युलर. मी ना आज भरपूर रील केलेले आहेत आपल्या इंस्टाग्रामवरती, तर तुम्ही तिथे जाऊन मला नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि ॲक्च्युली आज साडी वगैरे घातली याच्यासाठी, कारण ना केस मला दाखवायचे होते माझे केवढे, आणि थोडेफार फोटो वगैरे काढून ठेवायचे येते, कारण मला आता जरा केस थोडेसे कट करायचे ते ना, म्हणून. तर मग त्यासाठी घातलेली साडी. पण मग नंतर म्हटलं की चला थोडेफार घातली साडी तर रील तरी करूया. पण अवताराचा पार्ट अवतार झालाय. आणि बघा असे ना माझे केस ना लई असे फुगतात, असे करलीत ना तर जास्त असे फुगतात, लई विस्कडतात. पण म्हणूनच म्हटलं जरा, आणि तसं पण मी 6 महिन्यातून वर्षातून केस कट करतच असते, तर करायचे ते म्हणून मग. आणि सिंपल साडी घेतली. आणि नक्की स्मिता 123 माझा ID आहे इंस्टाग्राम, तर तिथे जाऊन नक्की मला फॉलो करा. आणि म्हणजे तुम्हाला छान छान माझे रील वगैरे आहेत आता, छान छान म्हणजे करते मी. याच्या अगोदर नव्हते करत, पण आता म्हटलं चला करूयात, आणि जमलं तर जमलं.
ओके नाही. आणि तुझं नक्की पहा आणि मग मला सांगा की कशा वाटल्या ते. तर चला आता वाजले ते 6 वाजले, 6:30 झाले. तर आता काहीतरी जेवायचं पाहते, उपवास आहे ना. चला काहीतरी डाळ भात लावते. बरं झालं केलं नाही डाळ भात, तर आज करूयात. मुलं बाहेर खेळतात तर मी आवरते पटपट. हाय. तर आवरलं, जेवण वगैरे झालं आणि मसाला दूध केलं. तर बरंच मसाला दूध उरलं होतं आम्हाला ना. खरा तर त्याचा शिरखुर्मा करायचा होता, पण त्याचं साहित्य आणायला काय गावात मी गेलेच नाही. तर मग म्हटलं चला, पेढा नाही म्हणजे मसाला दूधच होतं. तर तिला वाटलं पेढा आहे, ते पेढ्यासारखं लागतं ना, त्यामुळे दादा म्हणतो ना. आता लाईट गेलेली, 10 वाजलेत, पण चार्जिंगचं बल आहे. तर मग त्याच्यात म्हटलं चला व्हिडिओ एंड करावा. तर आणि तेच मला तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही आज ना चांगलं 2-4 रील बनवल्यात. आणि असंच केस होता ना एवढे वाढलेत, तर कट करायचे आहेत मला, तुम्हाला तर म्हटलंच मी. तर मग उद्या ना धुवायचे, ते लगेच नाही करणार, पण मग जरा चंपी करून ठेवली, तेल वगैरे लावले भरपूर, मस्त वेणी घातली अशी एकदम सैल, आणि रबर लावलाय. तर बघू आता कधी तिकडं गेली का मग करेल एकदा केस कट. आणि केल्या ते 2-4 रील चांगल्या मस्त. तर नक्की इंस्टाला मी टाकन आज उद्या वगैरे. तर तिथे जाऊन मला नक्की फॉलो करा. आणि हा फक्त एवढं बोललं तर लगेच बघितलं का बाय. आणि आता माझं आवरलंय सगळं, फ्रेश झाले, तेल वगैरे लावलं. आणि ना मी फक्त सकाळचंच म्हणजे मॉर्निंग स्किन केअर रुटीन करत होते. त्याच्यात आपलं फेसवॉश वगैरे तिथं असतंच, आणि मग मॉइश्चरायझर, ते तुम्हाला तर दाखवलं, सिरम आणि सनस्क्रीन लोशन हे. तर आता ना मी मध्ये नाही का तुम्हाला म्हटलं की संध्याकाळी पण मी आता म्हणजे सुरू केले. मध्ये रंगपंचमी झाली, आम्ही खेळलो ना, तर तेव्हा माझ्या चेहऱ्याची एवढी वाट लागली होती ना, खरंच तुम्हाला सांगते. इथं तर पिंपल्सचा अजून डाग गेला नाही, एवढा मोठा होता, तर आता गेलाय तो थोडासा. आणि इकडून पण भरपूर झाले, तेव्हा त्याचे डॉट आहेत अजून. हां तर मी तर मी आता ना नाईट स्किन केअर रुटीन ते पण चालू केले. त्याच्यात ना मी एक बघा ओलेची 7-1 ती नाईट क्रीम म्हणून यूज करायला सुरुवात केली आहे. तर म्हणजे आणून बरेच दिवस झाले, मी नारंगला गेलते ना तेव्हा आणली होती, इथं काही भेटत नाही, मग तिकडून घेऊन आले. आणि आता ही यूज करते मी सध्या, म्हणजे आणून 8-1 दिवस झाले असतील, 8-15 दिवस झाले यूजच नव्हती केली. पण जसं रंगपंचमीमुळे माझी स्किन सगळी बिघडली का, तर मग मी जरा मनावच घेतलं की हो नाही, थोडं स्वतःकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. आणि सगळं असून पण मी लक्ष नाही देत. तर मग हे, आणि त्याच्या अगोदर पण आहे बरंचसं, तर ते यूज करते. तर बघू, एखादा तुमची पण अशी खरं स्किन खराब असेल ना कोणाची, तर आपण म्हणतो ना, म्हणजे ज्याची चांगली त्याला खरंच म्हणजे एक आपण म्हणतो ना का वरदानच येते. हां खरंच स्किन चांगली असणे म्हणजे खूप मोठं वरदान आहे. माझी ना म्हणजे स्किन कलरचं काय नसतं, पण तुमची स्किन चांगली असणं खूप महत्त्वाचं असतं. पण मी आता थोडं लक्ष देते पहिल्यापेक्षा, म्हणजे चांगली झालेली आहे. तर एक दिवस तुमच्याबरोबर ते पण नक्की शेअर करेन की रात्रीचं पण स्किन केअर, जसं मला कमेंटमध्ये सांगा, मी ते पण शेअर करीन. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.